व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पाहुणे आणि आयोजक, आपण या कार्यक्रमासाठी मला बोलवलं याबद्दल मी आपले प्रथमतः आभार व्यक्त करतो. कारण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कुठलीही संधी मी सहसा शक्यतो सोडत नाही. याचं एक कारण आहे. आपण सर्वजण या परिस्थितीमधून प्रोसेसमधून गेलेलो आहोत आणि हा अशी एक जागा आहे, अशी एक वेळ आहे, असं एक व्यासपीठ आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी दशेमधून नागरिक निर्माण होण्याचं किंवा आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचं संक्रमण कालावधीचा ही स्थिती आहे. या वेळेमध्ये जर योग्य मार्गदर्शन मिळालं, योग्य संधी मिळाली तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो. एक 15-20 दिवस झालं मी या तालुक्यामध्ये आलेलो आहे. मी ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग केली त्या त्या ठिकाणी सतत कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी, शाळेशी कुठल्या तरी माध्यमातून संपर्कात राहिलेलो आहे आणि मला जो काही अनुभव आला त्याच्याबद्दल मी थोडंसं विद्यार्थ्यांना कुठेतरी दिशा मिळावी किंवा कमीत कमी त्यांच्या मनामध्ये ती ओढ तरी निर्माण व्हावी यासाठी 5 मिनिट माझे अनुभव शेअर करायचे. आजच्या कार्यक्रमामध्ये जो बक्षीस वितरण समारंभ आहे, स्पोर्ट्समधली बक्षिसं आहेत, अकॅडमिक्समधले आहेत. खरं तर खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग असलाच पाहिजे. आपली आयुष्याची सुरुवातच खेळापासून होते आणि जो स्पोर्ट्सच्या माध्यमातून, व्यायामाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं जे आहे शरीर कमावतो, तो सर्व आघाड्यांवर यशस्वी होतो. खेळ आपल्याला जिंकायला शिकवतो. खेळ आपल्याला अपयशात सुद्धा अपयश पचवायला किंवा परिस्थितीवर मात करायला शिकवतो. त्यामुळे आपण कुठल्या तरी खेळामध्ये रस दाखवला पाहिजे. त्याच्यामध्ये बक्षीस मिळो न मिळो, पण ही अशी एक गोष्ट आहे की तुमची लहानपणापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत असते आणि याचा फायदा तुम्हाला जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं त्याचे फायदे समजतील. कुठलाही खेळ असो, कमीत कमी एका तरी स्पोर्ट्समध्ये आपलं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये तर सर्वांनी म्हणजे सूर्योदयापूर्वी उठलंच पाहिजे. किती जण उठतात माहीत नाही, पण सर्वांनी उठलं पाहिजे. मी पोलीस फोर्समध्ये आल्यापासून पूर्वी पण कुठल्या ना कुठल्या खेळाशी संबंधित होतोच, व्यायामाच्या माध्यमातून किंवा आपलं शरीर सुदृढ ठेवण्याच्या माध्यमातून. सध्याही मी सरांना विचारलं, मी इथं आल्यावर पहिल्या 2 दिवसामध्ये बॅडमिंटन कोर्ट कुठे आहे का हे शोधत होतो. 3-4 दिवस मला काही ते मिळालं नाही, पण 3ऱ्या-4थ्या दिवशी मिळालं आणि त्यावेळी जाऊन मी युनिफॉर्मवर तिथं पहिले बॅडमिंटन खेळलो. जे 2008 साली मी बॅडमिंटन चालू केलो, आजपर्यंत कुठेही पोस्टिंग हो, मी त्या ठिकाणी जाईल ठिकाणी तो ग्रुप शोधतो आणि त्या ठिकाणी मग त्याच्यातून 2-4 फायदे होतात. मैत्री होते, चांगला ग्रुप राहतो आणि आपल्या शरीरासाठी आपण दिवसातला 1-1.5 तास देऊ शकतो.
म्हणजे इथे जर नसतं तर मी माझं बेळगावला पण बॅडमिंटन खेळायला जायची माझी तयारी होती रोज. मी याच्या अगोदर वडगावला होतो, तिथेही सकाळी 6 वाजता मी बॅडमिंटन कोर्ट लावतो. नागपूरला, पुणे, मुंबई कुठेही हे काही बंद पडलं नाही. तसंच तुम्ही पण या ठिकाणी आता या लेवलपासून कॉलेज जीवनामध्ये खेळाला प्राधान्य द्याच. खेळ अशी गोष्ट आहे की तुमचं सगळं दुःख, सगळ्या गोष्टींना विसरू शकणारी एक गोष्ट आहे खेळ. दुसरा विषय सरांशी पण बोललो आता की सर्वांनी ग्रॅज्युएशन, जे कोणी ग्रॅज्युएशन करतायत त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी बसलंच पाहिजे. किती लोक तुमच्यापैकी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात? हात वर करा. किती लोक करतात? तर किती लोकांना माहित आहे एमपीएससी ही परीक्षा असते? बरं, एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये काय फरक आहे किती लोकांना माहिती? 1 2 3 4 5 6 बस. आपण आता ग्रॅज्युएशनच्या लेवलला येऊन आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय संधी आहेत हेच जर माहीत नाही, म्हणजे आपण रस्त्यावर तर आहे, हा रस्ता कुठे जाणार आहे आणि आपल्याला कुठल्या गावाला जायचं हेच माहीत नाहीये, तर आपण प्रगती काय कशी करणार? ठीक आहे, तुमचे डी फार्मसी, बी फार्मसी, प्रोफेशनल कोर्सेस आहेत, पण याच्याही पलीकडे खूप मोठी संधी आहे. महिलांसाठी 30% जागा आहेत. तुम्ही सहजासहजी PSI होऊ शकता. या किती किती मुलींना माहित आहे आणि किती तयारी करतात? बेसिक गोष्ट काय आहे एमपीएससीची? बेसिक गोष्ट आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतचा अभ्यास. जास्तीत जास्त अभ्यास 12वी पर्यंतचा. मग यात 12वी न झालेले किती लोक आहेत? मग 12वी न झालेले जर एवढे लोक असतील तर एमपीएससी बसणारे तेवढीच लोक पाहिजेत. काय म्हणजे का बसत नाहीत एमपीएससीचे फॉर्म? का तुम्हाला माहित नाहीये की आवड नाहीये? एमपीएससी मधून काय होऊ शकते हे तुम्हाला माहित नाहीये. एमपीएससी मधली सर्वात मोठी पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टर. एमपीएससी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जे महाराष्ट्र लेवलच्या अनेक परीक्षा घेतो, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाची टॉपची जी पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टर, त्याच्यानंतर DYSP, BDO, तहसीलदार, तालुका भूमी अभिलेख, DDR, STI, STO, अशा अनेक परीक्षा वर्षभर चालू असतात. दुसरी परीक्षा आहे यूपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग, ज्याच्यामध्ये सर्वात मोठी पोस्ट आहे. त्या परीक्षेला म्हणण्यापेक्षा आपल्या देशातलीच सर्वात मोठी पोस्ट आहे की त्याच्या पुढे आपण परीक्षा देऊन काही होऊ शकत नाही. हे आहे IAS कलेक्टर. कुठल्याही सर्व्हिसेसची सुरुवात आपल्या देशामध्ये IAS पेक्षा मोठ्या परीक्षेने होत नाही. मग कुठल्याही रँकचा जाणारा ऑफिसर असेल, IAS पेक्षा जास्त मोठी परीक्षा कुठलीही नाही. IAS त्याच्यामध्ये मार्कानुसार पोस्टिंग होतात. परत IPS, IRS, ईडीचं नाव तुम्ही आता ऐकताय सगळे. ईडीला कोण ऑफिसर असतात, कुठून जातात हे? IRS, IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस. याची माहिती घ्या तुम्ही, याचा अभ्यास करा. तुमच्या म्हणजे भागातून आता बरेच जण ऑफिसर्स आहेत. खूप जे चंदगड तालुक्यातली खूप लोक आहेत, चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. पण कॉलेज लेवलला ज्या पद्धतीचं वातावरण पाहिजे एमपीएससीच्या बाबतीमध्ये, यूपीएससीच्या बाबतीमध्ये, ते चंदगड तालुक्यामध्ये नाही आहे. हे माझं 15-20 दिवसातलं ऑब्झर्वेशन आहे. इथे काहीच कमी नाहीये. महाराष्ट्रातलं सर्वात वैभव संपन्न गोष्टी चंदगडला आहेत.
चंदगडमध्ये निसर्ग संपन्न चंदगड आहे. चंदगडमध्ये सर्व पोटेन्शियल आहे. तुमच्याकडे शेती सुद्धा चांगली आहे, ऊस आहे, काजू सारखं कॅश क्रॉप आहे. आणि तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे जिथे शिक्षणाची सुरुवात झालेली आहे. मग कमी काय पडतं? फक्त इच्छा. मग असं कधी वाटलं नाही का की आपण MPSC केलं पाहिजे, IAS IPS? का फक्त पिक्चर बघायला आवडतात दबंग? कुठले कुठले पिक्चर आहेत अजून? सिंगम. पिक्चर बघून काय नुसतं सोडून देता का? एवढ्या मोठ्या सर्व्हिसेस आहेत. तुम्ही फक्त B.Pharmacy करायचं, कुठल्या तरी कंपनीत जॉब करायचा किंवा स्वतःचं मेडिकल टाकायचं. एवढं लो, काय म्हणतो आपण, लो एम इज प्राईम. तुमची जर अपेक्षा जर छोटीशी असेल की B.Pharmacy करायचे, D.Pharmacy करायचे आणि दुकान टाकायचे, मेडिकल टाकायचे, तर तुम्ही दुकानच टाकणार, तुम्ही मेडिकलच, तुम्ही MRच होणार. तुम्ही IAS व्हायचं स्वप्न बघितलं तर तुम्ही IAS तर व्हाल, IAS नाही झालं तर IPS तरी व्हाल, IRS तरी व्हाल, काहीतरी व्हाल. पण या एवढ्या मोठ्या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेसला म्हणजे एवढी मोठी त्याच्यामध्ये पॉवर आहे. आता मला सांगा, एका चंदगड तालुक्यामध्ये 157 गावं आहेत. केवढा मोठा तालुका आहे. MPSCला मी PSI झालो, PSIचा API PI झालो. एवढ्या मोठ्या तालुक्याची जबाबदारी माझ्या हातामध्ये आहे. तहसीलदार झाले, एवढ्या मोठ्या तालुक्याची सगळी डिसिजन मेकिंगची जबाबदारी त्यांच्या हातामध्ये आहे. जी माझ्याकडे ही पिस्टल आहे ती मिळवण्यासाठी लोक जंग पछाडतात पण मिळत नाही. मी एक परीक्षा पास झाले तर मला एक पिस्टल आणि 30 बुलेट कुठलंही लायसन काही नसताना मिळतात. तुम्हाला लाल दिव्याची गाडी मिळेल, पण याच्यामधून काय मिळेल? सगळ्यात मोठं याच्यामध्ये आहे की तुम्हाला तळागाळातल्या लोकांची, जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल. तुम्ही हजारो लोकांचे प्रश्न सोडवू शकता, त्यांचं आयुष्य तुम्ही बदलवू शकता. आणि हे करण्यासाठी काय केलं पाहिजे तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी केली पाहिजे. आणि ही परफेक्ट टाइम आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. मी 10वीलाच मला माहित होतं की मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेणार आहे, MPSC करायची आहे आपल्याला. तर अशाच पद्धतीचं तुम्ही सर्व्हिसेसमध्ये जायची याची तयारी करा. त्यासाठी पुस्तकं सर्व अवेलेबल आहे. फक्त काय जर कमी असेल तर तुमची इच्छाशक्ती कमी आहे. तुम्ही कॉलेजमध्ये एखादा फोरम तयार करू शकता. तर 2 मुलांनी तयारी करू द्या. एक 2-4 मुलांचा MPSC फोरम तुम्ही द्या आणि फक्त एक करा, आलेली जाहिरात तुमच्या बोर्डवर चिटकवा. काय आलेली जाहिरात आहे. आणि याच्यामधून फक्त तुम्ही एकदा परीक्षा द्या, तुम्हाला कळेल की अरे आपल्याला यातलं 60% नॉलेज तर ऑलरेडी आहे. म्हणजे 100 मार्काची परीक्षा असेल तर कोणीही जरी 12वी पर्यंत शिक्षण केलेलं आहे आणि ग्रॅज्युएशन ज्याचं झालेलं आहे त्याला 100 मार्काच्या परीक्षेपैकी 60 मार्क सगळ्यांना पडणार. का पडणार? कारण तुम्हाला 7चा वर्ग 49 आहे, सर्वांना माहिती आहे. कोणाला माहित नाहीये? महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोणाला माहित नाहीये? महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत कोणाला माहित नाहीये? एक थोडासा अभ्यास केला तुमची भौगोलिक परिस्थिती, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यावरचे 4-5 प्रश्न असतील. एवढं सगळं असेल तर फक्त तयारी आहे पुढच्या 10-20 मार्काची करायची. आणि तुम्ही त्या फ्लोमध्ये आलं की ती स्वतःहून कराल आणि ती होतेच. त्यामुळे फक्त तुम्ही सर्वांनी या वर्षी, पुढच्या वर्षी जे कोणी ग्रॅज्युएशनला येणार आहेत, होणार आहेत, सेकंड इयरला आहेत, सर्वांनी फॉर्म भरा
तयारी करा आणि खूप मोठी संधी आहे तुम्हाला शासकीय सेवेमध्ये यायची. सगळ्यात पहिले तर सरकारी नोकरीच खूप मोठी गोष्ट आहे. मग ती तलाठी ग्रामसेवक पासून तर कलेक्टर पर्यंत आहे. तुमच्या तालुक्यातून किंवा आपल्या सर्व जिल्ह्यातून तालुक्यात सिलेक्शन होतं. मुलींसाठी तर अजून संधी आहे. अशा आता आम्ही ज्यावेळी झालो त्यावेळी तर म्हणजे मुलींच्या जागा वॅकंट राहायच्या. म्हणजे जे फॉर्म भरले जे मिनिमम क्वालिफाय असतील ते सगळे PS आहे. अजूनही फार काही वेगळी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही तयारी करा आणि तुमचा स्वतःचा एक ग्रुप तयार करा. बस मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. थँक्यू.